नमस्कार, मी राजेंद्र खडके. डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती सगळ्यांचं स्वागत करतो. सोशल मीडियावरती येण्याचं कारण एकच असतं की पेशंटला त्यांचं मनोगत, त्यांच्या भावना इतर पेशंटपर्यंत पोहोचवायच्या असतात. त्यांनी जे काही हा प्रवास आतापर्यंत इथपर्यंत पार करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, भरपूर कष्ट घेतले ताईंनी पण सगळ्यांनी पण, ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. आज त्या बाळाचे पप्पा नाही आले, पण बाळाची आजी आली. आज त्यांच्याशी आपण थोड्या गप्पा मारू. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव काय? वैशाली उमेश ठाणे. राहायला कुठं? आपल्या इथं झगडी केली. बरं बरं. आता ट्रीटमेंट तुम्ही आपल्याकडे घेतली बरोबर आहे. किती वर्ष झाले होते? 6 वर्ष तुम्हाला झाले. 6 वर्षामध्ये काही गुण आलेला नव्हता. मग त्याच्यामुळे चिंता वाढत झाली. सगळ्यांच्या चिंता वाढत झाली. खूप चिंता होती ना की बाबा काय होणार, कसं होणार. समाजात कसं लोक पण असं वेळाने हां 5-6 वर्ष झाले अजून नाही, म्हणजे असं ऐकून घ्यावं लागतं सारख्या वाटते असं घरामध्ये किंवा बाहेर. घरचं सगळं वातावरण चांगलं आहे, पण बाहेर गेल्यावर पण असं प्रश्न जर केले तर उत्तर द्यावंच लागतं ना. म्हणजे शेवटी समाज असा आहे की तो या बाबतीमध्ये थोडंसं अजून नको तिथं जास्त लक्ष राहतात. आणि आपल्याला कसं घरातल्या सगळ्याची असल्यामुळे आपण काय म्हणतो नाही आज नाही तेवढे आपल्याला दम असतो खूप भरपूर, पण मग बाहेर जायला नसतो. मग तेवढंच काय होतं की आता समजा तिच्या मनाला पण खूप वाईट वाटायचं ना, आम्ही म्हणायचं तुला तू काही वाईट वाटून बाई आम्ही आहे तुझ्या पाठीमागे. कसं असतं की बायकांना याचा सगळ्याचा जो दबाव असतो ना, प्रेशर म्हणतो, बायका त्याच्याबद्दल जात असतात. त्याच्यामुळे तिला किंवा मग तुम्हाला या गोष्टी साहजिकच काळजी वाटते. कुठे ट्रीटमेंट घेतली होती? बरं. काय प्रॉब्लेम होता नेमका? प्रॉब्लेम असा म्हणजे माहीतच नाही, पण ट्रीटमेंट घेतली. ते म्हणजे तब्येत पण खूप ठीक होती ना तशी. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणायचे वजन वाढवा, अशक्त आहे, थोडंसं मागं पुढं व्हायचं समजा एमसीचं पण मग आता आपण सांगितलं घेतो घरातले, पण असं बाहेर बोलता येत नाही ना. त्याच्यामुळे ती पण जीवाला लागली आता असं आपल्या मनाला. आणि तोपर्यंत ट्रीटमेंट करूच तर आपल्याला समजा त्याचं येऊ परिणाम असं थोडा वेळ जातोच नाही. असलं काय ही जेव्हा आपण तुम्ही इथे आला तुम्हाला कोणी पाठवलं होतं? बरोबर ना. सरांची तुमची भेट झाली. कोण कोण होतं त्या दिवशी? त्याला सरांना दोनच होते का सगळे जण? काय म्हटले सर तुम्हाला पहिल्या भेटीत? हे सगळ्यात महत्वाचं. बरं. जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू केली तर पहिले ते स्टेप बाय स्टेप काय काय केलं सरांनी? त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपी पण झाली. लॅप्रोस्कोपी पण तुमची झाली बरोबर आहे. लॅप्रोस्कोपी झाली. पहिले आपण नॅक्सलचा ट्राय केला, पण त्याच्यामध्ये आपल्याला हिनात आपण लॅप्रोस्कोपी केली आणि मग आपण IVFचा निर्णय घेतला. तर IVFचा निर्णय आपण त्याच वेळेस घेतो की जेव्हा लग्नाला 5 वर्ष होऊन झाली आणि 5 वर्ष होऊन आपल्याला मुलं होत नसेल तरच डॉक्टर हा सल्ला देतात. कारण साहजिकच आहे ना, आपण किती दिवस वाढत होणार. मेडिकल सायन्सनुसार 5 वर्षापर्यंत तुम्ही वेट करू शकता, पण आजकाल लोकांना 5 वर्ष सुद्धा अयोध्या कारण म्हणतात. असं वाटतं लगेच आज ट्रीटमेंट झाली आज कसं काही फरक पडला, घाई असते खूप. आजकाल असं झालंय की खेडेगावात थोडंसं जास्त आहे, सगळीकडेच आहे, पण खेडेगावामध्ये असं वाटतं या महिन्यात लग्न झालं की पुढच्या 2 महिन्यात आम्हाला रिझल्ट बातमी कळलीच पाहिजे. ही आजकाल मानसिक कसं गावामध्ये डॉक्टरांनी सल्ला दिला चला आपण एवढं करतो शेवटचा प्रयत्न नाही, तुमचा प्रयत्न पहिला होता. प्रयत्न आपण भरपूर करू शकतो. शेवटची मनस्थिती अशी खसल्यासारखी होती ना. आता आपण त्याच्यातून गेलेले आपण धैर्य राखू शकतो, पण आता पोरं कसे आजकालची मुलं कसे तिचा स्वभाव पण तसा जीवाला खायचं खूप वाईट वाटतं. मग असं नाही, ही गोष्ट 100% आहे की आता बराच आम्ही बघतो ना की आमच्याकडे येतात ना की त्यांना 15-15, 20-20 वर्ष तेव्हा मात्र त्यांची जी हाल किंवा ते
त्याचा प्रसंग असतो त्यांचा तो खूप मोठा असतो. त्यांनाच माहिती राहते ते त्यांचं म्हणजे त्यांचं कसं ते करतात. तुम्ही सगळ्या लेडीजच माझ्यासमोर आता तुम्हाला मला काही वेगळं सांगायची गरज नसते की तुम्ही त्या प्रसंगात कशा जात आहेत. चला तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. मुलगा झाला का मुलगी? मुलगी म्हणजे पहिली बेटी धनकी बेटी. लक्ष्मी आली. लक्ष्मी आली ना. पहिली बेटी धनकी बेटी. किती वजन भरलं बाळाचं? 82. चांगलं आहे ना. 82 वजन भरलं. किती तारखेला झाली डिलिव्हरी? 25 मेला. वजनही छान भरलं. पहिली मुलगी म्हणजे काय बघायचं कामच नाही आता. आहे की नाही? ज्यावेळी पहिल्यापासून असं केलंच नाही. आपण पण पाहिजे असं एवढं. ठीक आहे. आणि आजकाल मुली जास्त मुली चांगल्या आहेत ना उलट मुलांपेक्षा. दोन्ही चांगले असतात. नाही म्हणजे असं समाज कसा विचार करतो ना, मुलगाच पाहिजे, मुलगा झालाच पाहिजे. समाधानी नाहीये जेव्हा मुलगा असतात ना तेव्हा मुलगी पाहिजे आणि मुलगी असते ती म्हणतात मुलगा पाहिजे. समाजाचं आजकाल हेच झालेलं आहे. त्याच्यामुळे मला आपल्याला जे देव एक आपण त्याच पद्धतीचे घरामध्ये जेव्हा बाळ असतं तो आनंद आमचे खूप येतं येणारे जाणारे असे पाहुणे रावळे भाऊकी असं खूप म्हणजे सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे बाबा चांगलं झालं. सगळे म्हणायचे पटकन एक मुलगा होऊन जाऊ दे. आम्ही दोघी सासूना कधीच म्हणलो नाही तिने सांगा की मी म्हणले कधी मला मुलगाच दे मुलगाच पाहिजे म्हणून असं काहीच नाही. तिचं पण नाही आणि माझं पण नाही. चांगलं यालाच आपण समजदारपणा म्हणतो. आणि हा समजदार आपण पण समजा मी पण हे काहीच नाही ना तर मला पण असं फील होतं ना मला पण वाटायचं शेवटी ईश्वराच्याच हातात आहे ना आपल्याला काय ते घ्यायचं आपण असं. छान झालं. वजनही चांगलं भरलं. आपला हॉस्पिटलचा स्टाफ कसा वाटला सगळा? सरांचा स्वभाव खूप छान आणि त्याचं सहकार्य खूप लाभलं आम्हाला त्या गोष्टीमध्ये. ते कसं मदत येत जायची म्हणजे असं समोरून जर आपल्याला असा रिस्पॉन्स मिळाला मग आपल्याला आणखीनच बरं वाटतं ना. ती फार मोठी गोष्ट आहे. डॉक्टर त्यांच्या कामामध्ये असतात. चांगले पाहिजे आपण समजा असं पेशंट सोबत बोलत ते खूप भारी. आपण सहकार्य केलं पाहिजे कारण ते म्हणतात तसं ऐकायला पण पाहिजे ना आपण डॉक्टर लोकांना पण केलं पाहिजे. पेशंटला आपण विचारायला ते खूप महत्वाचं आमच्या म्हणजे कसं मी बाई असते घरी गेलं काही झालं की मग आम्हाला पण नाही वाटत असं कसं झालं लगेच फोन करू डॉक्टरला लगेच हे करा. मग ते कसं आम्हाला समाधान पण लागायचं बाई यांचं मोबाईल वरती चालू आहे असं नाही असं झालं. चार्जेस वगैरे पण सरांनी व्यवस्थित घेतले. काय अडचण नाही. चला बाळाला छान शिकवा आता. लक्ष्मी आहे ती ना. बाळाच्या पप्पाला सांगा की आम्ही तुम्हाला मिस करत होतो. त्यांना म्हणा तुमचा स्पेशल व्हिडिओ करा घरी गेल्यावर बाळाबरोबर आणि आम्हाला पाठवा. आम्ही तोही युट्यूबला टाकू. चला सगळ्यांचं अभिनंदन.